इतका भयानक व्ह्यू कुठचा आहे तर मी सांगतो गाईस. तर बघा, तर सकाळ सकाळी उठलो मी 6 वाजता आणि मग हेल्मेट वगैरे घातलं आणि घरून निघालो सीधा कॉलेजला जाण्यासाठी, कारण कॉलेजला जाणं पडते सकाळीच गाईस. तर मला गाडी घेतली आणि मग आलो पेट्रोल पंपवर, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मग सरळ आलो आम्ही कोराडीमध्ये आल्यानंतर थांबलो, कारण तिथे एक माझा मित्र येणार होता. त्याचा तो आल्यानंतर आम्ही दोघं पण निघालो आणि मग येता ट्रॅफिक इतका जाम राहते सकाळी की अच्छा पडते. सकाळचं ट्रॅफिक नाही राहत म्हणलं तरी पण राहतेच. आणि मग आलो आम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर पूर्ण मैफिल होती आणि यश भाऊ तर पुरा रेडीच दिसत, चुम्मेश्वरी दिसे भाई, पूर्ण काही पास नाही लागत त्याच्याकडे. मग मी पण तर पूर्ण कटिंग गाडीवर केली. मग आलो आम्ही वॉशरूममध्ये, तिथे मग एडीचाली केली आम्ही. अच्छा मग गेलो आम्ही क्लासमध्ये बॅग वगैरे ठेवली आणि आज आम्ही टिफिन नाही आणला होता, तर आम्ही गेलो मग कॅफेमध्ये. मग तिथे पैसे कलेक्ट केले आम्ही सर्वांनी आणि मग दिला ऑर्डर आम्ही सँडविचची. तर सँडविच बनतपर्यंत वेळ होता, तर आम्ही एक नंबर सारे बाहेर बसलो होतो. बसलो आणि मग आला आमच्या सँडविच आला. तर हे म्हणे आम्ही पहिले स्नॅप काढतो म्हटलं तुम्ही काढा नाही तर काहीच करा, मला पहिले द्या म्हणलं. खाल्ला वगैरे आणि आलो मग क्लासमध्ये थोडा वेळ लेक्चर चालला सरचा आणि मग निघालो आम्ही घरी जायसाठी. मग आमचा विचार झाला की चला म्हटलं अजून नाश्ता करू म्हटलं आपण. येता मग पांजऱ्यामध्ये नाश्ता वगैरे घेतला आम्ही ना. मग आमचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आम्ही एक कोराडीकडून येत होतो. तिकडे दिसला आम्हाला की तलावचा एक दरवाजा खुला झाला, पाणी पूर्ण ओव्हरफ्लो झालं होतं. म्हटलं चला म्हटलं आपण एवढे पण जाऊन बघू म्हटलं. आणि एक नंबर भाई व्ह्यू होता, का तगडा व्ह्यू होता काही सांगायची. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा.